परमेश्वराला माझी एकच विनंती असेल, अशी बायको जर मला पुन्हा मिळणार असेल ना, तर मी त्याला म्हणेन, बाबा रे, मला पुढचा जन्मच देऊ नकोस. चुकले चुकले. तुम्हीच मला उद्युक्त केलं ना हे सगळं बोलायला. तुम्ही काय बोललात? हा, मुलीला विकलं पैशासाठी असं बोलायचं असतं काय? एक आई असं करते काय? असं नाही ना बोलायचं. मला पण राग आला ना, म्हणून मी बोले चुक चुक चुक. आता राहू दे सगळं. तुम्ही मनात ठेवू नका, उगीच तुमचं बीपी शूट होईल. बघा किती त्रास होतो तुम्हाला. तुम्हाला त्रास झाला की आम्हाला त्रास होतो ना हो. हे बघा, 2 जावयांमध्ये डावं उजवं नाही करायचं आपण, पाप लागतं. दोघेही चांगले आहेत, दोघेही भाऊ भाऊच आहेत ना. महाभारत वाचलेस ना तू? का पुन्हा एकदा वाचायला देऊ? कौरव पांडव भाऊ भाऊच होते ना, पण त्यामध्ये किती फरक होता. आणि समररावांची तुलना तू अंशुवंशी करतेस. समररावांनी आपल्या कुटुंबाला फार मोठ्या बदनामीपासून वाचवलं आणि अंशुवंनी स्वतःची बदनामी वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबाचा वापर केला. त्या दोघांची तुलना तू करतेस. अहो पण कशाला? पुढे हा विषय नकोय मला. मी काय म्हणते, जरा हा विषय बंद म्हणून सांगितलं ना मी. जा तू, जा इथून. गोळ्या घ्या. तू जा म्हटलं. राग करता. अहो राजवाडे काय करताय तुम्ही? तुम्ही नका उचलू बरं. तुम्ही कशाला वागताय? तुम्ही नाही वागायचं. अहो मी ठरवले की नाही, आता बायको समोर कायम झुकून राहायचं. नाही, उभे राहा बरं. नको, असं तुम्ही करताय? माझ्या समोर ताठ उभे राहा. अहो असं काय करताय स्वानंदी मॅडम? मी आता असं ठरवलंय की नाही की मी बायको पुढे माझ्या कायम झुकून राहणार. नको, पण बायकोला परिस्थितीने झुकवलं असेल तेव्हा तुम्ही ताठ असायला हवं तिला सांभाळण्यासाठी कायम. मी आहेच तुमच्या बरोबर, असाच कायम. हे तुम्ही नका करू. तुम्ही बसा इथे, बसा. करू दे मला. नको, थांबा. राहू द्या स्वानंदी मॅडम, मी आहे ना. पण मग तुम्ही मी करतो. नको ना, आपण बोलवूया का कोणाला तरी? आता रात्री कशाला कोणाला बोलवायचं आहे? मला बोलवलं ना तुम्ही. मी आहे की नाही? नाही झालं स्वानंदी मॅडम, काय करायचं आता? याचं टाकून द्यायचं? नाही नाही, थांबा. ठीक आहे. यातली काही फुलं आपल्या बागेतल्या फुलांना अजून आयुष्य देतील खत बनून. आणि या दिवसाची आठवण म्हणून हे फुल आपण जपून ठेवूया. चला, उशीर झालाय. ऑफिस आहे आपल्या दोघांना उद्या. हो. झोपूया. Yes. गुड नाईट. गुड नाईट. स्लीप टाईट. गुड नाईट. काय झालं? असं का बघताय? तुमच्याकडे बघत झोपलो ना मी स्वानंदी मॅडम, छान झोप लागेल मला. मला पण छान झोप हवी आहे. झोपा तुम्ही.
That's what they're looking at. Check over, they say. Spain has been denied a go-ahead goal by a matter of inches. काय करताय तुम्ही दोघं? He stops and he's looking at the assistant. अहो काय काय स्वानंदी मॅडम केवढ्या जोरात ओरडल्या तुम्ही, दचकलो ना आम्ही. मी पण अरे पण तुम्ही करताय काय मध्यरात्री? अहो मॅच बघतोय फुटबॉलची, असं काय करताय? वर्ल्ड कप सुरू आहे. आजी यू टू काय अशी काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि काय हो, मला गुड नाईट वगैरे म्हणालात ना, मला वाटलं झोपलात तुम्ही आणि इथे येऊन मॅच बघताय. नाही काय काय त्याचं काय झालं स्वानंदी मॅडम, मी झोपायला म्हणून गेलो पण मला काही झोप लागली नाही. तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही झोपला होतात आणि काय झालं अचानक ना मला आवाज यायला लागला. मी म्हटलं त्या आवाजाने जर तुम्ही उठलात तुमची झोप डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी आवाज बंद करायला बाहेर आलो. बाहेरून आजीच्या खोलीपर्यंत जाताना मला अचानक आवाज जास्त वाढल्यासारखा वाटला. आतमध्ये डोकवलं तर ही मी बसली होती मॅच बघत. आता एकटी जागे तर तिला कंपनी नको का द्यायला, काय का म्हणून आलास ना तू. अहो पण तुम्हाला जागरण केलं की ऍसिडिटी होते माहितीये ना. आजी तुम्ही सांगा ना त्यांना. अगं पण मॅच आत्ताच आहे ना, मग काय करणार? आणि ही मुलं बघ ना, म्हणजे मध्यरात्री खेळतायत ग, मग लक्ष नको का ठेवायला त्यांच्यावर? नाही नाही खरं आहे आजी. आणि आता कसं आहे स्वानंदी मॅडम, आता नॉकआउट स्टेजला मॅच चालू आहे. काय मुलं खेळतायत बघा, हा म्हणून जास्त लक्ष ठेवलं पाहिजे त्यांच्यावर. कारण आता कसं आहे, आता हारले ना ते की डायरेक्ट बाहेर. बाहेर अच्छा म्हणजे अजून पुढचे काही दिवस हे असंच रुटीन राहणार आहे तुमचं? हो म्हणजे त्यांना प्रोत्साहन नको का द्यायला? आपण कुठेतरी पाहिजे ना त्यांना प्रोत्साहित करायला. अबे बोल ना आजी, तू सांग ना. अगं आणि मुलं काय खेळतात ग, मग बघायला नको का? आजी अशी आहे ना, ती सोपानवाडी आणि मापलवाडी मधली मॅच सुद्धा तितक्याच उत्साहाने बघते. आता 80 वर्षाची माझी आजी इतक्या उत्साहाने मॅच बघते म्हटल्यानंतर तिला थोडी कंपनी नको का द्यायला, हो की नाही? हो हो म्हणून तू बघतोयस ना, बरोबर. बरं, ही अशी कंपनी अजून किती वेळ देणार आहात तुम्ही? आता मॅच संपेपर्यंत. मग उद्या आपल्या कंपनीत कोण जाणार, हे खेळाडू का उशिरा? नाही नाही कंपनीत एकदम वेळेत. अहो पण मग आता झोप कशी पूर्ण होणार आहे तुमची? हा म्हणजे बरोबर आहे सर. म्हणजे मी दिवसा झोपा करू शकते ना, पण तुला तसं नाही करता येत ना. म्हणजे तुला जायलाच हवं ना, तू जा ना, मी सांगेन ना काय काय झालं ते. अगं आजी त्या देवाला तरी घाबर, इतकं खोटं वागतं ना. फोन कुठे आला मध्ये? अरे आनंद पाहिलीस का मॅच? अरे काय गोल मारलाय, काय कमाल खेळताय. अरे आणि त्याची उडी एकदम म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट. अरे काय म्हणजे कमाल मॅच चालू आहे. निकिता आहे का जागी? बघते, दे दे फोन दे तिला. काय निकिता डार्लिंग, बघतीस का नाही मॅच? फुटबॉल फिवर आहे. वर्ल्ड कप झाल्यावरच उतरणार. तू पण इथे बस आणि बघ ना, बघ कसं लहान मुलासारखं खुश. तुम्ही लहान मुलीसारख्या. कोण मी? अगं तू हे बघ ना, तू बघ ना लहान मुलगी मग माझ्यासारखी. चल 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 बाय. ओ स्वानंदी मॅडम, एक चहा गरम गरम. म्हणजे मला एवढं सांग, असं एक घोट. तुला पण हवाय? हो हो म्हणजे फुटबॉल चाललं बघा काय.